आम्ही आज निवडणूक आयोगाचे सचिव सदस्य माननीय चोकलिंगम साहेब यांच्याकडे SIR मधल्या अडचणी ज्या मतदारांना भेडसावत आहेत त्यासाठी मी जितेंद्र आव्हाड आणि आमच्या SBT सेलच्या अध्यक्ष प्रिया पाटील असे आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. आज SIR मध्ये काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी ॲपवर जी यादी दिसते त्याच्यात काही चुका आहेत. काही मतदारसंघात 2002ची यादी आणि ॲपवर आत्ता दिसणारी यादी याच्यात बराच फरक आहे. अशा काही त्रुटी आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणल्यात. त्यांनी आम्हाला सांगितले की त्याविषयी उदाहरणं व्यवस्थितपणाने दिली तर त्याच्यावर काय मार्ग काढायचा किंवा काय अडचण आहे ती आम्ही सुधारण्याचं काम करू. त्यांनी आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याकडून आलेल्या गाईडलाईनप्रमाणे SIRचं काम कसं होणार आहे हे सांगितलं. बऱ्याच ठिकाणी BLO हे गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. बरेच BLO मतदारांपर्यंत पोचू शकलेले नाही. मतदार जे रोज सकाळी उठून 8 वाजता मोलमजुरीला जातात ते संध्याकाळीच येतात. त्यांची आणि BLOंची गाठभेट होत नाही. अशा अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळं ज्या वेगाने या SIRचं काम चाललं आहे त्यात आम्ही त्यांना विनंती केली की याच्यात मुदतवाढही मिळण्याची आवश्यकता आहे. पण अजून त्यांनी मुदतवाढीच्याबद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही. त्यामुळं कुणीही अशा गैरसमजात राहू नये की मुदतवाढ मिळणार आहे. त्यांनी अंतिमता सांगितल्याशिवाय कुणी तसं समजण्याचा प्रश्न येऊ नये किंवा कुणाची दिशाभूल होऊ नये. त्यामुळे सर्व मतदारांनी आपली नावं SIRमध्ये नोंद होतील हे बघावं. 2002च्या यादीत ज्यांची नावं आहेत त्यांच्यात फारशी अडचण नाही, पण ज्यांच्यात ॲपमध्येच चुकीची नावं येतात त्यांची किंवा काही त्रुटी नावात असतील त्याची काही प्रश्न तयार होण्याचा संभव आहे. यासाठी आम्ही आज त्यांना भेटलेलो. LGBTच्या आमच्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनीही LGBTच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी महाराष्ट्रात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे प्रश्न त्यांनी मांडले आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या ज्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहेत त्या संघटनांना विश्वासात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही असं आम्ही बघू. माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात काही वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून जितेंद्र आव्हाड त्यांची भूमिका आपल्याला सांगतील. नाही, टोटल MMR रिजनचा प्रश्न उभा राहणार. ह्याच्यातनं एक गोष्ट जी मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो ती म्हणजे 2024मध्ये जर तुमचं नाव असेल आणि आत्ताच्या लिस्टमध्ये जर समजा तुमचं नाव गाळलं गेलं असेल तर तुम्ही लगेच ते नजरेत आणून द्या. तसं तुमचं नाव ते गाळू शकत नाही. म्हणजे ॲपमध्ये गाळलं गेलं आहे किंवा ड्राफ्ट लिस्टमध्ये गाळलं गेलं आहे असे गाळण्याचा कार्यक्रम जर कोणी केला असेल तर तो गाळण्याचा कार्यक्रम चुकीचा आहे. आणि सगळ्यांनी एन्युमरेशन फॉर्म जो आहे त्याच्यातला कोणी तुम्हाला काहीही सांगू 3ऱ्या क्रमांकाचा जो माहिती आहे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, तुमच्या आईवडिलांचं नाव तेवढं मात्र कंपल्सरीली भरून BLOकडे द्या. BLOनी नाकारता BLOला नाकारण्याचा अधिकार नाही. BLOला डॉक्युमेंट्स मागण्याचा अधिकार नाही. डॉक्युमेंट मागण्याचा अधिकार आहे, पण नसली डॉक्युमेंट तरी एन्युमरेशन फॉर्म भरून देऊन टाका. म्हणजे मी घेणार नाही तुमचे डॉक्युमेंट्स नाही याला काय अर्थ नाही. आता आम्ही ते क्लिअरन्स करून घेतलेलं आहे आणि आता आज जाणार पण आहे त्यांचं परिपत्रक BLO. हे जेवढं सोपं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो आहोत की नागरिकांना खूप त्रास होतो आहे, खास करून जे अशिक्षित नागरिक आहेत. आणि मी आत्ताही तुम्हाला सांगतो की ह्याच्यातनं शेवटी प्रश्न उभा राहील नागरिकत्वाचा. सर्वात मोठा धोका कुठे आहे? सर्वात मोठा धोका आहे नागरिकत्वाचा.
जो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण का घरं नसलेली जाती जमाती आपल्याकडे किती आहेत? अनेक जाती जमाती आहेत ज्यांना लहानपणापासून ज्यांनी गरज बघितली. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात उभे राहतील. ते कसे सोडवायचे त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो आणि याच्या पुढेही येत राहू. पण मात्र ही डेट फार पुढे जाईल का? तर ही डेट फार पुढे जाणार नाही. त्यामुळे 2024च्या यादीत जरी तुमचं नाव असेल तरी तुमचं नाव ग्राह्य मानलं जाईल. त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा. 2002 मध्ये नाव नाही, पण 1995 मध्ये नाव आहे, काळजी करायची नाही. ते नाव ग्राह्य मानलं जाणार. ते नाव ग्राह्य मानलं जाणार. गोंधळाचं वातावरण आहे. BLOला व्यवस्थित ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे. BLO ॲपमध्ये प्रचंड गफलती झालेल्या आहेत. नावं चुकीची आलेली आहेत. तरी काळजी करण्याचं कारण नाही. ह्याच्यावरती सगळ्यावरती उपाय शोधले जाणार आहेत. आणि तसं चोक्कलिंगम साहेब यांनी अत्यंत समजूतदारपणाने आमच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांची भूमिका सकारात्मक आहे की कोणाचंही वोटिंग राईट जाऊ नये. कारण का पहिल्यांदा या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा SIR इज लिंक्ड टू युअर सिटिझनशिप. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जितके इलेक्शन कमिशनर येऊन गेले त्यांनी कधीही तुमचं नागरिकत्व हे तुमच्या वोटिंग लिस्टशी जोडलं नाही. पण आता SIRशी तुमचं नागरिकत्व लिंक करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आणि हे उगाच कारण नसताना 40 लाख बांगलादेशी आहेत. मी सांगतो मुंबईत 40,000 शोधून भारत जाऊ दे, पण हे माहोल खराब करण्याचं हे प्रेशर आणण्याचं काम आहे. आणि त्याच्यामुळे कोणी हे नाही. मला वाटतं की हे व्यवस्थित जर कार्यकर्ते आणि BLO जर बसले तर याच्यातनं व्यवस्थित मार्ग निघून जाईल. बंगालचं ताजं उदाहरण आहे. बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये लाखो नागरिकांची नावं त्या ठिकाणी नाव वगळण्यात आलं आणि त्यांच्याकडे सुनवाई सुद्धा नव्हती. कुठलंच रिड्रेसलची प्रक्रिया हे नव्हती. तर त्याचं कारण असं की तिथे लगेच निवडणुका होत्या. आपल्या इथे तर तो प्रश्न उभा राहणार नाही. आपल्या इथे समजा नाव जरी गाळले गेले तरी फॉर्म नंबर 6 आहे. आपल्याला लगेच वोटिंग फॉर्म भरता येईल आणि वोटर होता येईल. तुला प्रश्न येणार नाही. पण तरी त्रास मात्र होणारच. मंत्री चंद्रदादा पाटलांनी सभागृहात सांगितलं गेलं होतं की त्या मुदतवाढीसंदर्भात राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. तशा प्रकारचं काही काही पत्र दिल्याचं माझ्या कानी नाही आहे. आम्ही पत्र दिलेलं आहे आज की SIRला मुदतवाढ देण्यात यावी. आता सध्या तुम्हाला माहिती आहे कसं आहे. ज्ञानेश कुमार की जय हो. सर हिंदी सर क्या कहेंगे आज चुनाव आयोग के चोक्कलिंगम से आप बात करिए. हमने आज मुख्य चुनाव आयुक्त महाराष्ट्र के मुख्य चुनाव आयुक्त चोक्कलिंगम जी से बात की. SIR के में जो गड़बड़ियाँ हो रही है, जो कुछ धांधली हो रही है, उसके ऊपर उनको हमने कुछ प्रूफ दिए. वो भी बड़े अच्छे तरीके से पेश आए और उन्होंने कहा कि जहाँ भी मुसीबत आएगी हम आपके लिए आएंगे. पर मुझे सबसे बड़ा डर ये है मेरे दिल में कि SIR में नाम काट के आपके भारत के नागरिक होने पे सवाली निशान पैदा करने का, जो आज तक कभी नहीं हुआ. और इसलिए कुछ लोग चिल्ला रहे, भौंक रहे, 40 लाख है, 50 लाख है. इतने देर रुके क्यों है? अगर बांग्लादेशी इस देश में है तो भगा डालो उनको. पर खामों खा नागरिकों को परेशान करना. और इसमें सबसे ज़्यादा दिक्कत क्या है, जो BLO बैठे हैं उनको ट्रेनिंग ही नहीं दी गई. प्रॉपर ट्रेनिंग अगर BLO को दी जाती तो आज ये मुसीबतें नहीं खड़ी होती. तो तारीख बढ़ने के चांसेस है. तारीख बढ़ने के चांसेस अभी तो उन्होंने कुछ कहा नहीं है और मुझे भी नहीं लगता कि तारीख बढ़ेगी. सर पॉलिटिकल सर एक हे झालं नाही. अरे इनका इशू वही हमारा इशू है. अभी काय मैंने आज साफ किया है कि कोई भी पार्टिकुलर डिलिमिटेशन बिल पर समर्थन के लिए इसका मतलब ये नहीं होगा कि वो NDA में शामिल हो गई. आपने भी इस बारे में कल बताया. फिलहाल क्या चल रहा है, क्योंकि चर्चाएं शुरू है कि आप NDA में शामिल होने वाले हो, उस विचार में हो, क्या तथ्य है?
ऐसा है कि मुझे ये समझ में नहीं आता कि बार बार ये सवाल क्यों पूछा जाता है। हमारी जो केंद्रीय यानी पार्लियामेंट के जो 8 सदस्य हैं, वो पवार साहब, हमारे जितेंद्र आबाड़ भी राष्ट्रीय महासचिव है, ये सारे बैठ के उसका निर्णय करने वाले हैं। बिल क्या आता है, बिल का फॉर्मेट क्या है, उसमें क्या प्रोविज़न है, ये सब देखने के बाद अंतिम निर्णय हमारी पार्टी ले सकती है। लेकिन मैं राज्य का छोटा कार्यकर्ता हूँ, महासचिव हमारे राष्ट्रीय यहाँ है, तो मुझे लगता है मेरे से ज़्यादा अच्छा आवाड़ साहब आपको इसके ऊपर बोल पाए। सवाल इसके लिए था क्योंकि आप खुद जाकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिले थे, उसके बाद ही इन चर्चाओं को ज़्यादा हवा मिली। ये मेरा नगराध्यक्ष जो 7,200 वोटों से जीत के चुन के आया है, लेकिन किसी ने अर्ज किया और कलेक्टर सांगली ने इनको डिस्क्वालीफाई किया, तो इनका आज इन्होंने अपील भी दाखिल किया है। तो इनकी ये जो बात है ये हमें ठीक नहीं लगती कि ये बराबर तरीके से किया है, तो उनके निदर्शन में लाने की आवश्यकता थी कि ऐसा भी हुआ है। सुरेंद्र पवार की नेतृत्व को लेकर चुनौती दी जा रही है, इसीलिए मैं उस दिन उधर गया था। क्योंकि जो चुनौती दी जा रही है उसके बावजूद उनकी पार्टी की तरफ से उन पर कोई भी कार्रवाई नहीं की जा रही है। आप भी उन सभी नेताओं के साथ काम कर चुके हैं, आपको क्या लगता है, क्या ये सही है? देखो, मैं उस पार्टी में नहीं है, तो मुझे कोई अधिकार नहीं है उनके अंदरूनी बात पे बात करना, कोई भी चीज़ हुए तो मैं उसके ऊपर कोई कमेंट करना मुझे ठीक नहीं लगता। मुझे मालूम भी नहीं है कि उनके पार्टी में क्या चल रहा है, क्या नहीं चल रहा है, तो मुझे लगता है कि इसके ऊपर हम कोई टीका टिप्पणी नाही करेंगे। सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच असं मान्य केलेलं आहे की दादा पवार असताना विलिनीकरणाच्या संदर्भातली चर्चा सुरू होती, असं पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं। मी तर ते मला ज्यावेळी दादांच्या निधनानंतर प्रश्न विचारला की दादांच्या वरच्या तुमच्या आठवणी सांगा, त्याचवेळी मी सांगितलेलं की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले, अनेक व्यक्तिगत प्रश्नात, संघटनेच्या प्रश्नावर आम्ही बऱ्याच चर्चा केल्या। मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे। आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं, ठीक आहे, पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे। ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती, असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतं।